मी डॉक्टर भरत वाघमोडे, भात विशेषज्ञ म्हणून कर्जत येथे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथे कार्यरत आहे। हे जे केंद्र आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत कार्यरत आहे। इथं आज आपण संकरित भात किंवा एककडी भात ह्या जातीबाबत आपण माहिती घेणार आहोत। जर पाहिलं तर आज आपल्या विद्यापीठाचं जर नावलौकिक कर्जत संशोधन केंद्र आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं जर नावलौकिक झालं असेल, पहिल्यांदा नाव जागतिक पातळीवर जर गेलं असेल तर सह्याद्री या वाणामुळे झालेलं आहे। आपल्याला माहित आहे की सह्याद्री ही जी काय भात जात आहे ही सह्याद्री या नावासारखीच प्रचंड उत्पादन देणारी ही संकरित वाण आहे। म्हणजे एक काडी आपण एक जरी काडी लावलं एका ठिकाणी त्याला जवळजवळ 25-30 आपल्याला फुटवे त्याला येतात आणि भरघोस त्याचे उत्पादन देतं आणि त्याला फुटवा येतो आणि भरलेल्या जे काही लोंब्या असतात ते जास्तीत जास्त ह्या जातीला येत असतात। जर आपण पाहिलं तर एक पहिल्या जे काही पिढीचं जे काही बियाणं असतं तेच शेतकऱ्यांना डायरेक्ट लागवडीसाठी येत असतं। आपल्याला माहिती आहे की कर्जत संशोधन केंद्र इथून जागतिक स्तरावरच्या संशोधन म्हणजे संशोधनामध्ये हे संशोधन केंद्र निश्चितच सहभागी असतं आणि राष्ट्रीय पातळीवर देखील जी काही संकरित भाताचं जे संशोधन होतं त्यामध्ये आपलं हे संशोधन केंद्र आघाडीवर असतं। त्यामध्येच आपण जर पाहिलं तर 1992-93 पासूनच आपण एक काडी भाताचं जागतिक स्तरावर जे संशोधन सुरू झालं तेव्हाच आपलं इथं हे राष्ट्रीय नेटवर्क सेंटरमध्ये हे संशोधन केंद्र मध्ये काम चालू झालं आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर एक 6-7 वर्षानंतर आपण अथक प्रयत्नातून आपण आपल्या स्वतःची संकरित भात जात सह्याद्री ही नावा म्हणजे जे काही पर्वत आहे आपले सह्याद्री रांगा आहेत म्हणजे डोंगराच्या पर्वताच्या तशाप्रमाणे ही अतिशय प्रचंड उत्पादन क्षमता असणारी सह्याद्री जी काही पहिली संकरित वाण आपण कोकण कृषी विद्यापीठा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत विकसित केलेलं आहे। हे 2000 मध्ये आपण विकसित केलेलं वाण आहे। हे मात्र आपण दोन नर आणि मादी यांच्या संकरातून होणारे जी काही बियाणं असतं भाताचं ती पहिलीच पिढी शेतकऱ्याकडे जाती आणि त्या माध्यमातून आपल्याला पाहिलं तर ह्याची सरासरी उत्पादकता जर पाहिलं तर 70 ते 75 क्विंटल प्रति 2.5 एकरला असती आहे आणि त्याचं जर उत्पादन क्षमता जर पोटॅन्शियल जर पाहिलं तर 15 ते 20 टन चांगल्या जर जमिनीत किंवा चांगल्या तुम्ही व्यवस्थापन केलं तर 15 ते 20 टन उत्पादन देण्याची क्षमता ह्या एक काडी सह्याद्री सिरीज हायब्रिड मध्ये असते। आता इथं जर पाहिलं तर आपण आपल्याकडे जमीन जी आहे कोकणात हळव्या प्रकारातली आहे, निम पाणतळ आहे आणि काही क्षार म्हणजे काही खारवट जमीन सुद्धा आपल्याकडे आहे क्षारयुक्त म्हणजे जी काही कोस्टल एरिया आहे त्या ठिकाणी सुद्धा काही क्षारपट जमीन आहे। तर अशा ठिकाणी सुद्धा आपण जी काही हे कोकण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत आपण 5 संकरित वाण विकसित केलेले आहे सह्याद्री शैलीची। जर पाहिलं तर आपण सह्याद्री हे 2000 ला आपण वाण विकसित केलेला आहे। याचा कालावधी जर पाहिलं तर हा निम पाणतळ जमिनीसाठी योग्य आहे। याचा कालावधी निम गरवा आहे म्हणजे 125 ते 30 दिवसात तयार होतो आणि उत्पादन सरासरी जर पाहिलं तर 70 ते 75 आहे आणि पोटॅन्शियल 15 टनाच्या वरती आहे। आणि त्याच्यात नंतर आपण निम गरवा जर वाण मानलं तर त्याचं ऍडव्हान्स व्हर्जन हे सह्याद्री 3 आहे। ह्याची जर लोबी सुद्धा पाहिलं तर 31-32 सेंटीमीटर तुम्हाला पाहायला मिळेल। ह्याची उत्पादन क्षमता जर पाहिलं तर 75 ते 80 क्विंटल पर हेक्टर तुम्हाला मिळू शकेल। ह्याचं लांबट बारीक दाण्याचा प्रकार आहे आणि उत्पादन क्षमता जर पाहिलं तर ह्याची सरासरी 75-80 आहे आणि पोटॅन्शियल जर पाहिलं तर 15 ते 20 टन पर्यंत उत्पादन क्षमता पोटॅन्शियल त्याला म्हणतो ती ही जी क्षमता आहे। म्हणजे ह्या दोन्ही जी जाती सह्याद्री आणि सह्याद्री 3 ज्या जाती आहेत ह्या निम पाणतळ जागेसाठी अतिशय उपयुक्त आहेत आणि निम गरव्या प्रकारातला हा म्हणजे प्रकार त्याचा मोडतो आणि लांबट दाण्याचा प्रकार आहे, लांबट बारीक दाण्याचा। आणि ह्याचा जर उपयोग पाहिलं तर आपण खाण्यासाठी, भाकरीसाठी, कुरमुऱ्यासाठी, इडली डोसा सुद्धा ह्याचा चांगला होतो। कुरमुरा जर पाहिला तर ह्याला सुवासिक असा टच आहे, त्याच्यामुळे जर आपण नाशिकमध्ये आणि इतर ठिकाणी तामिळनाडूच्या तंजौर ठिकाणी आपल्या म्हणजे पृथक्करण केला असता त्याचा कुरमुरा आणि पोहा सुद्धा अतिशय स्वादिष्ट लागतो।
आणि त्याच्यामुळे हे कुरमुऱ्यासाठी सुद्धा, भडंग मुरमुऱ्यासाठी हे सुद्धा हे जो काय भात आहे सह्याद्री आणि सह्याद्री 3चा अतिशय उपयुक्त आहे. दुसरा जर पाहिलं तर आपलं जे काही 40% क्षेत्र हळव्या भाग जातीखाली असतं आणि त्या क्षेत्रासाठी योग्य असणाऱ्या 2 संकरित वाहन आपण विकसित केलेले आहेत. त्याचं नाव म्हणजे सह्याद्री 2 आणि सह्याद्री 4. ह्या ज्या दोन्ही जाती आहेत, हे सह्याद्री 2 पाहिलेले लांबट बारीक दाण्याचीच आहे आणि त्याचा सुद्धा कालावधी 115 ते 20 दिवसात तयार होणार आहे आणि थोडासा सुवासिक आहे आणि हळव्या जमिनीसाठी उपयुक्त आहे. याचं 55 ते 60 क्विंटल उत्पादन देतं. म्हणजे ज्या काही सुधारित जाती असतात त्याच्या 1.5 पटीने, म्हणजे 20 ते 25% उत्पादन जास्त आहे हळव्या जातीपेक्षा. दुसरं म्हणजे इथं जर पाहिलं तर आपण इथं सह्याद्री 4 नावाचा आपण जात बघू शकता. त्याचा लांबट बारीक दाण्याचा आहे आणि लांबट बारीक दाणे असून फाईन प्रकारातला आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, ह्याचं जर 18 ते 18.5 ग्रामच 100 दाण्याचं 1000 दाण्याचं वजन आहे आणि खाण्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे आणि उत्पादन क्षमता सुद्धा 55 ते 60 क्विंटल प्रति अडीच एकर, म्हणजे हळवा जात आहे. एखादे 135 ते 30 दिवसात तयार होणार आहे. नंतर आपण दुसरी एक सह्याद्री 5 नावाचा जो काही वाण आहे तो जर पाहिला तर त्याच्यामध्ये आपण गरव्या जे काही पाणथळ जमिनी असतात त्या म्हणजे 20% क्षेत्र जे कोकणातलं आहे किंवा महाराष्ट्रातलं पण आहे, त्याच्यामध्ये ह्या 20% क्षेत्रासाठी आपण सह्याद्री 5 नावाचा वाण विकसित केलेला आहे. याचं जर आपण जवळून बघितलं तर लांबट बारीक दाण्याचा प्रकार ह्या भात जातीचा आहे आणि त्याचं जर उत्पादन क्षमता पाहिली तर हे जी जवळजवळ 80 ते 85 क्विंटल पर हेक्टर याचं उत्पादन क्षमता आहे, म्हणजे ॲग्रोनॉमिकल यील्ड आहे. आणि जर पोटेन्शियल यील्ड जर पाहिलं तर याचं सुद्धा साधारणतः 18 टनापर्यंत उत्पादन आपण चांगल्या मॅनेजमेंटला देऊ शकतो. अशा ह्या 4 आपण 5 जे सह्याद्री श्रेणीच्या जाती आहेत त्या आपण कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत आपण विकसित केलेल्या आहेत आणि ज्या ज्या शेतकरी बंधूंना ह्या भात जातीचे आपल्याला बियाणं आवश्यक असेल तर कोकण कृषी विद्यापीठातलं संशोधन केंद्र, तसंच महाबीज, निर्मळ सीड, नुजविड सीड, इतरही प्रायव्हेट काही कंपन्याकडे आपण ह्याचं बियाणासाठी आपण त्यांना स्वामित्व दिलेलं आहे. तर इतर कंपन्याकडे सुद्धा त्यांनी त्याची मागणी करावी जेणेकरून त्यांना त्याचं बियाणं मिळू शकतं. धन्यवाद.